नानाभाऊ. अध्यक्ष महाराज, एक महत्त्वाचा प्रश्न आणि तोही पहिल्या क्रमांकावरच लागला अध्यक्ष महाराज, कारण की महाराष्ट्रामध्ये आता शाळा, प्राथमिक शाळा बंद करायची मुख्यमंत्री महोदय तुमच्याशी निगडीत असल्यामुळे तर अध्यक्ष महाराज, शाळा बंद केल्या जातील आता मराठी भाषिक आणि जिल्हा परिषदाच्या प्रायमरी शाळा, अशी भीती सगळ्यांमध्ये, आणि त्याच्याशीच हा संबंधित प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, पटसंख्येची जी काही मर्यादा आपण लावलेली आहे 20पेक्षा कमी, आपल्याला लक्षात असेल की आघाडीचं सरकार, विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये, गाव तिथं शाळा, एक मुलगा असेल तरी एक शिक्षक त्या ठिकाणी दिला जात होता आणि प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार या माध्यमातून हे शिक्षण दिलं जात होतं. पण आता अध्यक्ष महाराज तशी परिस्थिती राहिली नाही आहे. शाळा कशा बंद केल्या जातील याच्यावरचा उपाययोजना चाललेल्या आहेत आणि म्हणून मंत्र्यांनी एक या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की जी काही परिस्थिती आहे, आम्ही शाळा पटसंख्येचा आधार नाही, एक मुलगा असेल तरी आम्ही शिकवू, अशा पद्धतीची आम्हाला या सभागृहाचं आश्वासन त्यांनी दिलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज, शिक्षकांचा जो विषय या ठिकाणी मंत्री महोदयांनी उपस्थित केला, आपण पाहिलं असेल की आत्ता आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करतात आहेत, भर पावसात करतात आहेत, चिखलात आहेत. अध्यक्ष महाराज, शिक्षकी पेशा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला, गुरुजनाला त्या पद्धतीनं आपल्या न्यायिक हक्क मागण्यासाठी मैदानात उतरून त्या पद्धतीची लढाई करावी, हे काही बरोबर नाही. अध्यक्ष महाराज, सरकारने जाहीर केलं होतं की टप्प्याटप्प्यानं आम्ही अनुदान वाढवू. आता 20% असेल तर 40% केलं पाहिजे, 40% असेल तर 60% केले पाहिजे. पण शासनाने आता ते अनुदान देण्याचंही काम बंद करून टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकही मोठ्या संख्येनं चिखलामध्ये बसलेले आहेत. काल रात्री चिखलात झोपलेत अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की ते आंदोलन चाललेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा इथून काही संदेश देणार का आपण? हा पण एक मुद्दा आहे. ते आंदोलन त्या ठिकाणी संपलं पाहिजे आणि जे शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं, ते सरकार मान्य करेल काय? हा माझा स्पेसिफिक प्रश्न. अध्यक्ष महोदय, या राज्यातला कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि कोणतीही शाळा बंद होणार नाही, याचं शासन त्या ठिकाणी निर्णय करेल आणि अशी कुठेही परिस्थिती नाही. परंतु पटसंख्या 20च्या आत जर असेल आणि यापूर्वीचं जे एक्झिस्टिंग धोरण होतं त्याप्रमाणेच आता आपण कार्यरत आहोत. किमान एक शिक्षक त्या शाळेमध्ये तिथे उपलब्धच आहे आणि त्याच्या पुढची संख्या जर असली तर स्थानिक पातळीवर सेवानिवृत्त शिक्षक असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. अध्यक्ष महोदय, 15/3/24च्या शासन निर्णयाप्रमाणे मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे की 9वी 10वीच्या मध्ये जी काही थोडीशी शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे त्याचा प्रस्ताव आता मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय सकारात्मक केला जाईल. अध्यक्ष महोदय, साधारणतः या पाठीमागची भावना एवढीच आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण तर मिळालंच पाहिजे, परंतु ते करत असताना शाळेंची पण जबाबदारी आहे की पटसंख्या टिकवली पाहिजे. आणि नुसतं शिक्षका संख्येच्यासाठी जर आपण धोरण ठरवायला गेलो तर मला वाटतं की ते विद्यार्थ्यांवर पण अन्यायकारक त्या ठिकाणी होऊ शकेल. दुसरा जो काही मुद्दा आपण शिक्षक बांधवांच्या आंदोलनाच्या संदर्भातला उपस्थित केलेला आहे, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक संपन्न होईल. त्या चर्चेतनं जो काही निर्णय त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायचा तो होईल. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, आझाद मैदानामध्ये 7 ते 10 हजार शिक्षक काल बसलेले आहेत. सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहेत. सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती, टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं, त्यापासून सातत्याने सरकार पळून जातंय किंवा दुर्लक्ष करतंय किंवा टाळतंय. आणि म्हणून नाईलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले 8 ते 10 हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत. आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या.
तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना, शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात, त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्याबद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या. आणि म्हणून लवकरात लवकर आता मंत्री महोदयांनी दोनदा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे. मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का? त्यांच्या शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का? लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष महोदय येतील. म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं. पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्या शिक्षकांची घेतोय. शेवटी अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या. अध्यक्ष महोदय, ते टाळाटाळ करतायत. तुमचा आदेश असला ना, काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की वर काय होऊ शकतं यांचं ते. त्यामुळे अध्यक्ष महोदय, सरकारने कोर्टात त्या बिचाऱ्या शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी. बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पहिली अरे देतो ना उत्तर. अध्यक्ष महोदय, मूळ बोला बोला. सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिक्षण क्षेत्रातलं त्यांना मोठा अनुभव आहे. ते मोठे संस्थाचालक आहेत आणि या क्षेत्रातली त्यांना अतिशय सविस्तर खोलपर्यंतची माहिती आहे. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आत्ताचा तारांकित प्रश्न हा आहे की संच मान्यतेच्या संदर्भातला. आता विषय आलेला आहे टप्पा अनुदानावर. हरकत नाही अध्यक्ष महोदय, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये आता माननीय जयंत पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, खरं म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जर या शिक्षक बांधवांची नोंद घेतली गेली असती तर कदाचित आज त्यांना या आंदोलनाची वेळ आली नसती. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 तुमच्या काळात टप्प्यात आले नसतील. पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय, टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी पण झाली. आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे. आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विशद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल. परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे, किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील, आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना एम्पॉवर केलेलं आहे, तर शेवटी आपला देश नियम, कायदा, घटनेवर चालतो. या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे. जोपर्यंत आता 20% जर ते टप्पा मिळत असेल तर 80% पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी. मी फक्त नियम सांगतो, म्हणजे आपण संस्था चालक आहात तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या निदर्शनास हे आणून देतो.